माझ्यासाठी तो दिवस खूप आनंदाचा होता, ज्या दिवशी मला बँकेत शिपायाची नोकरी मिळाली होती. आनंद तर मला या गोष्टीचा होता की आता मी माझ्या आईवडिलांचा आधार बनू शकत होतो आणि माझ्या बहिणीलाही चांगले शिक्षण देऊ शकत होतो. माझं नाव साहिल आहे आणि मी जयपूर शहरात राहतो. माझी बहीण अंजली माझ्यापेक्षा लहान होती, त्यामुळे ती माझी लाडकी होती आणि मला तिची खूप काळजीही होती. ती माझ्यासाठी जीव की प्राण होती. ती तिचे माध्यमिकपर्यंतचे शिक्षण चांगल्या मार्कांनी पास झाली होती. ती अभ्यासात खूप हुशार होती आणि तिला पुढे शिक्षण घ्यायचे होते. पण माझ्या आईवडिलांची एवढी परिस्थिती नव्हती की ते तिला पुढे शिक्षण करू देतील. त्यावेळी मीही बेरोजगार होतो आणि माझ्याकडे करण्यासाठी कोणतेही काम नव्हते. माझे वडील एक छोटेसे किराण्याचे दुकान चालवत होते. त्यातून आमचा घर खर्च कसाबसा भागत होता. त्यामुळेच घराची परिस्थिती पाहून अंजलीने पुढे शिक्षण न घेण्याचा निर्णय घेतला. पण मला हे चांगलेच ठाऊक होते की तिला पुढे शिक्षण घ्यायचे आहे. या बाबतीत मी माझ्या वडिलांशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ते म्हणू लागले की एवढे शिक्षण घेऊन ती काय करणार आहे. मुलीच्या जातीला शेवटी घरातीलच कामकाज करावे लागते. तिच्या शिक्षणासाठी मी गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये तपास करायला सुरुवात केली. ॲडमिशन फी 2000 रुपये होती. त्यामुळे मी माझ्या मित्रांकडून 2000 रुपये उसने घेतले आणि अंजलीला म्हणालो की चल, आपल्याला ॲडमिशन करायला जायचे आहे. तेव्हा ती म्हणू लागली की ॲडमिशन करण्यासाठी आपल्याकडे पैसे नाहीत. बाबांनी तर पुढे शिक्षण घेण्यासाठी नकार दिला आहे. तेव्हा मी तिला म्हणालो की तू फक्त माझ्यासोबत चल, मी तुझी ॲडमिशन करून देतो. तू काही काळजी करू नको, बाबांसोबत मी बोलणं करून घेईल आणि मी ॲडमिशन फीचाही बंदोबस्त करून घेतला आहे. मी माझ्या मित्रांकडून उसने पैसे घेतले आहे. जेव्हा मी नोकरी करेल तेव्हा त्यांचे पैसे मी परत करून देईल. तू फक्त कॉलेज जाण्यासाठी तयार हो आणि मन लावून अभ्यास कर. मला तुला खूप मोठं होताना बघायचे आहे. त्यावर अंजली मला म्हणाली की नाही दादा, मी बाबांच्या परवानगीशिवाय कॉलेजला ॲडमिशन घेणार नाही. रात्री जेव्हा माझे वडील घरी आले तेव्हा जेवण झाल्यानंतर मी माझ्या वडिलांजवळ बसलो आणि त्यांना म्हणालो की बाबा, मला तुमच्याशी काही महत्त्वाचे बोलायचे आहे. ते म्हणाले की हो बोल बेटा, तुला काय बोलायचे आहे. जर तुमची परवानगी असेल तर मी अंजलीचे ॲडमिशन कॉलेजला करून देतो. तुम्ही काहीही काळजी करू नका, मी पैशांचाही बंदोबस्त केला आहे. तुम्हाला माहीत आहे ना, अंजलीला शिकण्याची किती आवड आहे. आपल्या परिस्थितीमुळे ती स्वतःची इच्छा मनात दाबत आहे. माझी अशी इच्छा नाही की तिने तिच्या इच्छा माराव्यात. मी तिचा मोठा भाऊ आहे, त्यामुळे ते माझे कर्तव्य आहे की मी तिची इच्छा पूर्ण करावी आणि मला तिचीही शिक्षणाची इच्छा पूर्ण करायची आहे. त्यावर माझे वडील म्हणाले, साहिल, त्यांनी आपल्या खिशातून काही पैसे काढले आणि मला देऊ लागले. तेव्हा मी त्यांना म्हणालो की मला पैशांची आवश्यकता नाही. मला जेव्हा गरज वाटेल तेव्हा मी तुमच्याकडून पैसे घेईल. एवढे बोलून मी लगेच अंजलीजवळ गेलो आणि तिला म्हणालो की तू सकाळी तयार राहा, आपल्याला कॉलेजला जायचे आहे. मी बाबांकडून परवानगी घेतली आहे आणि त्यांनी मला होकार दिला आहे. हे ऐकून प्रीती खूप खुश झाली. त्यानंतर आम्ही गप्पा केल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मी अंजलीला घेऊन कॉलेजला गेलो. तिचे ॲडमिशन केले आणि जेव्हा आम्ही घरी येत होतो तेव्हा ती मला म्हणाली की मला पिझ्झा खाण्याची इच्छा झाली आहे. तेव्हा मी तिला पिझ्झा खाण्यासाठी घेऊन गेलो. मी तिथे पिझ्झा ऑर्डर केला आणि पार्सल करण्यास सांगितले. तेव्हा अंजली म्हणाली की आपण इथेच खाऊया, घरी जाईपर्यंत पिझ्झा गार होऊन जाईल. मी तिला म्हणालो की ठीक आहे आणि आम्ही तेथे बसून पिझ्झा खाऊ लागलो. त्यावेळी मला असे वाटले की कोणीतरी आमच्याकडे पाहत आहे. जेव्हा मी समोरच्या टेबलवर पाहिले तेथे काही टपोरी मुले बसली होती आणि ते अंजलीकडे पाहून तिच्यावर काहीतरी कमेंट्स पास करत होते. ते पाहून मला खूप राग आला होता आणि मी त्यांना अद्दल घडवण्यासाठी जाऊ लागलो. तेव्हा अंजलीने माझा हात पकडून मला खाली बसवले. ती मला म्हणाली की दादा, तू त्यांच्या नादी लागू नको, चल आपण घरी जाऊया. त्यावेळी मी एवढ्या रागात होतो की जर माझ्यासोबत प्रीती नसती तर मी त्यांना खूप मारहाण केली असती, कारण मी माझ्या बहिणीविषयी असे घाणेरडे शब्द ऐकू शकत नाही.
त्यानंतर मी अंजलीला घरी सोडले आणि मित्रांना भेटण्याच्या बहाण्याने पुन्हा त्या पिझ्झाच्या दुकानात गेलो. पण ते मुलं तिथे नव्हते, ते निघून गेले होते. 2-3 दिवसानंतर आता अंजलीचे कॉलेजही सुरू झाले होते. माझी रोजची रुटीन होती की मी रोज सकाळी माझ्या बहिणीला कॉलेजला सोडायला जात होतो आणि कॉलेज सुटण्याच्या वेळी तिला घ्यायलाही जात होतो. एके दिवशी जेव्हा मी अंजलीला कॉलेजमध्ये घेण्यासाठी गेलो, तेव्हा त्या गुंड मुलांपैकी एकाला मी कॉलेजच्या बाहेर पाहिले. ती मुलींची कॉलेज होती, त्यामुळे कॉलेजच्या बाहेर मुलींची गर्दी झाली होती. मी अंजलीला घेऊन घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी मी असा विचार केला की कॉलेज सुटण्याच्या आधी मी गेटच्या बाहेर उभा राहील आणि जर आजही मला पुन्हा तोच मुलगा तेथे दिसला तर मी त्याची चांगलीच धुलाई करेल. अंजलीला कॉलेजला सोडून जेव्हा मी घरी परत आलो, तेव्हा रस्त्यात मला माझा एक मित्र भेटला. गप्पांमध्ये तो मला म्हणाला की एका ठिकाणी शिपायाचे काम आहे, तू तिथे जाऊन तपास कर. कदाचित तुला तिथे जॉब मिळून जाईल, पण त्यासाठी तुला आजच तेथे जावे लागेल. जर जायला उशीर झाला तर तुझ्या जागेवर कदाचित दुसऱ्या मुलाला ते काम मिळेल. मी तिथूनच सरळ कामाचा तपास करण्यासाठी गेलो, त्यामुळे मला वेळेचे भानच राहिले नाही. अचानक जेव्हा मी घड्याळ पाहिले तेव्हा 1:30 वाजला होता आणि मी घाईघाईने अंजलीला कॉलेजला घेण्यासाठी निघालो, कारण मला आधीच उशीर झाला होता. जेव्हा मी कॉलेजला पोहोचलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मला खूप राग आला, कारण त्या गुंड मुलांमधील एक मुलगा अंजलीजवळ उभा राहून तिच्याशी बोलत होता आणि ती खूप घाबरलेल्या अवस्थेत दिसत होती. ती पूर्णपणे घामाघूम झाली होती. मी तेथे जाऊन त्या मुलाची कॉलर पकडली आणि एक जोरदार थाप त्याच्या गालावर मारली. तोही मला मारू लागला. हे पाहून माझी बहीण खूप घाबरली होती आणि ती हात जोडून त्या मुलाच्या विनवण्या करत होती की माझ्या भावाला मारू नको. तो मला म्हणाला की तू एक गोष्ट लक्षात ठेव, माझे तुझ्या बहिणीवर खूप प्रेम आहे आणि मला ती कोणत्याही किमतीवर हवी आहे. मी तिला तेव्हापासून पसंत करतो जेव्हापासून मी तिला पिझ्झा शॉपमध्ये पाहिले होते. मी त्याला म्हणालो की आता तुझं तोंड बंद कर, नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कोणीही नाही. जर तू माझ्या बहिणीकडे वाईट नजरेने पाहिले तर मी तुझं तोंड फोडेल. तेव्हा तो मला म्हणाला की तू माझं काहीही करू शकत नाही आणि तूच काय, या शहरात माझं कोणीही काही करू शकत नाही. माझ्या डोक्यातून रक्त वाहू लागलं आणि ते पाहून माझी बहीण खूप घाबरली होती. ती मला खूप मुश्किलीने घरी घेऊन आली. मी घरी जाताच तिने मला औषध लावून दिले आणि पट्टी बांधून दिली. माझी जखम पाहून माझी आईही घाबरली. मी त्या दोघींना सक्तीने सांगितले होते की या बाबतीत बाबांना काहीही सांगू नका. मला त्या जखमेचा खूप त्रास होत होता, त्यामुळे मी रूममध्ये जाऊन झोपून घेतले. थोड्या वेळानंतर अंजली हळदीचे दूध घेऊन माझ्या रूममध्ये आली. तिने मला हळदीचे दूध प्यायला दिले आणि मला म्हणाली की उद्यापासून मी कॉलेजला जाणार नाही. माझी अशी इच्छा नाही की तुझ्यावर काही संकट यावे, आणि शिवाय तो श्रीमंत घरातील बिघडलेला मुलगा आहे. आपण गरीब लोक आहोत. आपण त्यांचा सामना करू शकत नाही, त्यांच्याशी लढू शकत नाही. त्यापेक्षा हा योग्य मार्ग आहे की मी कॉलेज सोडून द्यावे, कारण तुझ्याशिवाय मला काहीही नको. मी तिला म्हणालो की तू कॉलेज का सोडशील? आज मी त्याला चांगलाच धडा शिकवला आहे, त्यामुळे तो उद्यापासून तुझ्या रस्त्यात येणार नाही. तुला घाबरण्याची काहीही गरज नाही. तुझ्यासाठी तुझा भाऊ अजून जिवंत आहे. जा आणि अभ्यासात लक्ष घाल. मी थोडा वेळ आराम करतो. मी थोडा वेळ आराम करण्याचा विचारच केला, तेवढ्यातच दार ठोकण्याचा आवाज आला. माझ्या आईने जाऊन दार उघडले. मला दाराचा जोरातच आवाज आला. आवाज ऐकून मी रूमच्या बाहेर गेलो. माझ्यासमोर 4-5 माणसं हत्यार घेऊन उभी होती. त्यांच्या मागून एक उंचपूर्ण मनुष्य आला. तो मला म्हणाला की तुझेच नाव साहिल आहे का? तू माझ्या मुलाला मारहाण करून खूप चुकीचे केले आहे. मी तुमचे या घरात राहणे मुश्किल करेल. तेवढ्यातच माझे वडीलही दुकानातून घरी आले. तो माझ्या वडिलांना म्हणाला की तुझ्या मुलाला नीट सांभाळून ठेव. माझ्या मुलाला तुमची मुलगी पसंत पडली आहे आणि आजपर्यंत असे झाले नाही की एखादी वस्तू माझ्या मुलाला आवडली असेल आणि ती त्याला मिळाली नाही. तेव्हा मी त्याला म्हणालो की त्या वस्तू होत्या. ही माझी बहीण आहे. ही गोष्ट शक्य नाही,
कारण मी माझ्या बहिणीला अशा व्यक्तीला सोपवू शकत नाही जो गुंड आहे आणि व्यसनी आहे. त्यावर तो म्हणाला की मी इथे तुमची बडबड ऐकायला आलो नाही. मी फक्त हे सांगायला आलो आहे की जर तुम्ही समजदारीने ऐकून घेणार तर तुमच्यासाठी ती चांगली गोष्ट आहे, नाहीतर आमच्याकडे दुसरेही पर्याय आहेत. तो व्यक्ती धमकी देऊन आमच्या घरातून निघून गेला. ते गेल्यानंतर माझ्या बहिणीने पिझ्झा शॉपमध्ये झालेला सर्व प्रकार माझ्या आईवडिलांना सांगितला. वडील माझ्यावर रागवू लागले की मी आधीच तुम्हाला नकार दिला होता, पण तू माझे ऐकले नाही. तुला माहीत नाही, हा माणूस आणि त्याचा मुलगा या शहरातील मोठे गुंड आहेत आणि एखाद्याचा जीव घेणे त्यांच्यासाठी मोठी गोष्ट नाही. त्यांनी आतापर्यंत अनेक मुलींसोबत चुकीचे केले आहे. मी माझ्या वडिलांना म्हणालो की मी असताना माझ्या बहिणीसोबत मी काहीही चुकीचे होऊ देणार नाही. त्यावर माझे वडील मला म्हणाले की आता जाऊन आराम कर, सकाळी बघू काय करायचे ते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी कॉलेजला जाऊन आलो तेव्हा माझी बहीण खूप घाबरत होती. मी तिला म्हणालो की तुला एवढी भीती का वाटत आहे? मी आहे ना तुझ्यासोबत, काहीही होणार नाही. तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे. तू सर्व काही माझ्यावर सोड. त्यानंतर भरपूर दिवस निघून गेले, पण मी त्या मुलाला कुठेच पाहिले नाही आणि ते पुन्हा आमच्या घरीही आले नाही. मग मी विचार केला की कदाचित ते या गोष्टीला विसरले असतील. पण त्या दिवसानंतर मी एक गोष्ट नोटीस केली होती की माझे वडील खूप चिंतित राहू लागले होते. शेवटी एके दिवशी मी त्यांना विचारण्याचा निर्णय घेतला. मी त्यांना विचारले की बाबा, तुम्ही एवढे टेन्शनमध्ये का राहतात? तेव्हा ते म्हणाले की नाही बेटा, मला फक्त तुझ्या कामाचे टेन्शन आहे. या बाबतीत मी अनेक जणांशी बोलून ठेवले आहे, तुझ्या काकांनाही सांगितले आहे. ते म्हणाले की 2-3 दिवसात मी तपास करून सांगतो. मी म्हणालो की बाबा, तुम्ही काहीही काळजी करू नका. मी इथेच काम शोधत आहे आणि थोड्या दिवसात मला कामही मिळून जाईल. आणि मी जर कामासाठी दुसऱ्या गावी गेलो तर इथे तुमची काळजी कोण घेईल? आणि अंजलीला कॉलेजमध्ये सोडण्याचे आणि घेऊन येण्याचे काम कोण करेल? तेव्हा माझे वडील मला म्हणाले की तू या गोष्टींचा जास्त विचार करू नको. तिला कॉलेजला सोडण्याचे आणि घेऊन येण्याचे काम मी करेल. त्यापुढे मी काही बोलेल ते आधीच बाबा म्हणाले की आधी तुला काम तर मिळू दे. आणि असेही इथे तुला काम मिळणार नाही, कारण इथे काम मिळाले असते तर कधीच मिळाले असते. 2-3 दिवसात माझ्या काकांचा फोन आला आणि ते म्हणाले की साहिलला आजच माझ्याकडे पाठवून द्या. तेव्हा माझे वडील विचारपूस करू लागले की कोणते काम मिळाले आहे. माझे काका म्हणाले की बँकेत शिपायाचे काम मिळाले आहे. जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर त्याला आजच पाठवून द्या. आणि अशा प्रकारे मी माझ्या काकांकडे गेलो. लखनौला मी माझ्या काकांकडे राहू लागलो. मी सकाळी बँकेत नोकरीवर जात होतो, पण संध्याकाळी घरी परत येत होतो. मी कामात एवढा व्यस्त होतो की मला वेळही समजत नव्हता. रविवारी बँकेला सुट्टी असायची, पण माझ्या वडिलांनी मला पुन्हा पुन्हा घरी येण्यासाठी नकार दिला होता. ते म्हणाले होते की जर तू प्रत्येक महिन्याला घरी येशील तर तुझा अर्धा पगार येण्या जाण्यातच खर्च होईल. यावर मी माझ्या वडिलांना होकार दिला आणि म्हणालो की ठीक आहे, तुम्ही तसे सांगाल मी तसेच करेल. अजून मला लखनौला येऊन 1च महिना झाला होता. तेवढ्यात माझ्या वडिलांनी मला फोन करून सांगितले की आम्ही अंजलीचे लग्न ठरवले आहे. ही गोष्ट ऐकून मला खूप आश्चर्य वाटले, कारण ती अजून फर्स्ट इयरला होती आणि वयाने खूप लहान होती आणि तिला शिकण्याचीही खूप इच्छा होती. मी माझ्या वडिलांना म्हणालो की तिचे लग्न एवढ्या लवकर करू नका, ती अजून लहान आहे. तेव्हा माझे वडील मला म्हणाले की मुलींचे लग्न याच वयात झाले पाहिजे आणि तिला खूप चांगल्या घरातून स्थळ आले आहे. त्यामुळे आम्ही नकार देऊ शकलो नाही. आणि चांगले स्थळ नशिबाने मिळते हे तर आमचे नशीब आहे की आपण गरीब असतानाही त्या लोकांनी लग्नासाठी होकार दिला. त्यावर मी म्हणालो की ठीक आहे, जसे तुम्हाला योग्य वाटेल. आणि मी विचार करू लागलो की कोणतेही आईवडील आपल्या मुलांचा चांगलाच विचार करतात. अजून या गोष्टीला थोडेच दिवस झाले होते की पुन्हा माझ्या वडिलांनी मला फोन केला आणि म्हणाले की अंजलीच्या लग्नाची तारीख फिक्स झाली आहे. हे ऐकून मला खूप आश्चर्य वाटले की त्यांनी माझ्याशिवाय अंजलीचे लग्न ठरवले.
आणि लग्नाची तारीखही ठरवून घेतली, कारण मी त्यांचा एकुलता एक मुलगा होतो आणि अंजलीचा मोठा भाऊही होतो. ती माझी लाडकी बहीण होती. पण या बाबतीत मी माझ्या वडिलांना काहीही बोललो नाही. माझे वडील मला म्हणाले की गुरुवारी तिचे लग्न आहे, तुला शक्य होईल तर ये. मी माझ्या वडिलांना म्हणालो की मी नक्कीच येईल. ही काही सांगायची गोष्ट आहे का? एका आठवड्याआधीच मी सुट्टीसाठी परवानगी मागितली होती, पण ती रिजेक्ट झाली होती. सुट्टीसाठी मी खूप प्रयत्न केले, पण मला सुट्टी मिळाली नाही. थोड्या वेळासाठी मला असे वाटले की मी नोकरी सोडून द्यावी, पण मी तेही करू शकत नव्हतो, कारण खूप मुश्किलीने मला ही नोकरी मिळाली होती. मी माझ्या वडिलांना फोन करून सांगितले की मला सुट्टी मिळत नाही. त्यावर ते म्हणाले की काही हरकत नाही, तुला जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा तू ये, पण नोकरी सोडण्याचा विचार करू नको, कारण तुला ही नोकरी खूप मुश्किलीने मिळाली आहे आणि अंजलीच्या लग्नासाठी मी भरपूर पैसे उधार घेतले आहेत, जे तुला आणि मला दोघांना मिळून फेडायचे आहेत. तू नोकरी सोडली तर तुला पुन्हा नोकरी मिळणार नाही. तू आमची काळजी करू नको, मी आहे ना, सर्व काही सांभाळून घेईल. मला खूप आश्चर्य वाटत होते की माझे वडील अशा गोष्टी करत होते. एक भाऊ आपल्या बहिणीच्या लग्नात जाऊ शकत नव्हता, तिची पाठवणी माझ्याशिवाय होणार होती. आता हा विचार करून मला स्वतःवरच राग येऊ लागला की मी नोकरी करण्यासाठी या शहरात का आलो. माझे काका काकूही लग्नासाठी माझ्या घरी गेले होते. मीच एक दुर्दैवी होतो जो स्वतःच्या बहिणीच्या लग्नातही जाऊ शकला नाही. गुरुवारी तिचे लग्न झाले आणि रविवारी मला सुट्टी होती. मी सकाळीच घरी जाण्यासाठी निघालो. जेव्हा मी घरी पोहोचलो आणि दार ठोकले, तेव्हा आईने दार उघडले आणि मला पाहून तिला आनंद आणि भीती दोन्हीही वाटले. मी आईचे पाया पडलो आणि त्यानंतर अंजलीला घरात शोधू लागलो. त्यानंतर माझ्या लक्षात आले की आता तिचे लग्न झाले आहे आणि ती सासरी गेली आहे. जेव्हा माझ्या आईने मला पाहिले की मी अंजलीला शोधत आहे, तेव्हा आई मला म्हणाली की बेटा, आता ती सासरी गेली आहे. मला तिच्याशिवाय घरात खूप एकटं वाटत होतं, त्यामुळे मी विचार केला की वडिलांची परवानगी घेऊन तिच्या सासरी जाऊन मी तिला भेटून यावे. दुपारच्या वेळी जेव्हा माझे वडील दुकानातून घरी आले, तेव्हा मी त्यांना सांगितले की मला अंजलीला भेटायचे आहे. मला तिची खूप आठवण येत आहे. तेव्हा घाबरूनच माझे वडील मला म्हणाले की तो तिथे जाऊन काय करशील? जेव्हा ती माहेरी येईल तेव्हा तिला भेटून घे. ती एका श्रीमंत घरात लग्न करून गेली आहे आणि आपण साधारण लोक आहोत. कदाचित तुझे तिथे जाणे त्या लोकांना आवडणार नाही आणि तुझ्यामुळे तुझ्या बहिणीच्या संसारात अडथळा येईल. माझ्या वडिलांचे बोलणे ऐकून मला आश्चर्य वाटले आणि मी विचार करू लागलो की शिपायाची बहीण असणे ही गोष्ट चुकीची आहे का? आणि त्यामुळे एक भाऊ आपल्या बहिणीला भेटू शकत नाही का? मी माझ्या वडिलांकडून तिच्या घराचा पत्ता मागण्याचा प्रयत्न केला, पण मला पत्ता मिळाला नाही. 2 दिवस मी घरातच थांबलो आणि तिसऱ्या दिवशी मी माझी बॅग घेऊन लखनौला निघून गेलो. जेव्हा मी बँकेत गेलो तेव्हा मला माहीत झाले की मला नोकरीवरून काढण्यात आले आहे आणि त्याचे कारण असे होते की मी 2 सुट्ट्या वाढवून घेतल्या होत्या. जेव्हा मी बँकेतून माझ्या काकांच्या घरी आलो तेव्हा तेही रागातच होते. ते म्हणाले की मी खूप मुश्किलीने तुझ्यासाठी नोकरी शोधली होती आणि तीही तू गमावली आहे. मी काकांना म्हणालो की तुमची तर खूप ओळख आहे, मला दुसरीकडे काम शोधून द्या. जर मला काम मिळाले नाही तर बाबा खूप नाराज होतील. काका म्हणाले की मी प्रयत्न करतो. आता मला घरी राहून 1 आठवडा निघून गेला होता. एके दिवशी अचानक मला माझ्या मित्राचा फोन आला. तो म्हणाला की मी ज्या फॅक्टरीत काम करतो तिथे काही माणसांची आवश्यकता आहे. हे ऐकून मला खूप आनंद झाला. त्यावेळी माझे काका घरी नव्हते. मी काकूला सांगितले की मला काम मिळाले आहे आणि मी पुन्हा गावी जात आहे. मी बॅग घेऊन पुन्हा माझ्या घरी निघून आलो. घरी येताच मी बॅग ठेवून सर्वात आधी माझ्या मित्राला भेटायला गेलो. माझा मित्र मला फॅक्टरीत घेऊन गेला आणि तेथील मालकाशी माझी भेट घालून दिली. मला तेथे काम मिळाले होते. नवीन काम खूप छान होते आणि मला आनंद होता की मी पुन्हा माझ्या घरी आलो होतो.
दुसऱ्या दिवसापासूनच मी कामावर जाऊ लागलो. त्या फॅक्टरीत मला फक्त 5 दिवस काम करायचे होते आणि 2 दिवस सुट्टी होती. आता मला कामाला जाऊन 2 आठवडे झाले होते, पण जेव्हाही मी घरी जात होतो, माझे घरात चित्त लागत नव्हते. असे वाटत होते जसे घरातील उत्साह निघून गेला आहे. मला माझ्या बहिणीची खूप आठवण येत होती. पण जेव्हाही मी तिला भेटण्यासाठी माझ्या वडिलांना सांगत होतो, ते माझ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत होते आणि आता तिचे लग्न झाले आहे असे मला सांगत होते. थोड्या दिवसापूर्वीच मी तिला भेटून आलो आहे. ती खूप सुखी आहे असे ते मला सांगत होते. एके दिवशी मी गुपचूप तिचा घराचा पत्ता माहीत केला. सुट्टीच्या दिवशी मी तिच्या घरी जाण्याचा विचार केला आणि सुट्टीच्या दिवशी मी तयारी करून तिच्या घरी जायला निघालो. मी तिच्या घरी पोहोचलो. मी खूप खुश होतो की मी माझ्या बहिणीला आज भेटणार आहे. घराच्या गेटवर 2 वॉचमन होते. जेव्हा मी आत जाऊ लागलो तेव्हा त्या गार्डने मला थांबवले. मी त्यांना म्हणालो की मी अंजलीचा भाऊ आहे. तेव्हा त्यांनी मला आत जाण्यास परवानगी दिली आणि जेव्हा मी दारात उभा राहिलो, समोर पाहून मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. हे घर त्याच गुंड मुलाचे होते आणि आता तो माझ्या बहिणीचा पती होता. माझी बहीण त्याचे पाय दाबत होती. जेव्हा तिने मला पाहिले तेव्हा ती उठून धावतच माझ्याजवळ आली आणि माझ्या गळ्यात पडली. तोही माझ्या समोर येऊन उभा राहिला आणि मला म्हणाला की बघ, मी तुला सांगितले होते ना की मी तुझ्या बहिणीसोबत लग्न करेल आणि मी आज ते करून दाखवले आहे आणि तू काहीही करू शकला नाही. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मला आता समजले होते की माझ्या वडिलांनी मला दुसऱ्या गावी का पाठवले होते आणि ते का मला माझ्या बहिणीला भेटू देत नव्हते. मी माझ्या बहिणीला आशीर्वाद दिला आणि माझ्या घरी परत आलो. घरी येऊन मी खूप रडलो. जेव्हा माझी आई मला विचारू लागली की तू का रडत आहे, तेव्हा मी आईला म्हणालो की तुम्ही अंजलीसोबत खूप चुकीचे केले आहे. तुम्ही स्वतःहून तिचे आयुष्य खराब केले आहे. तुम्ही तिचे लग्न त्या गुंड मुलासोबत का लावून दिले? हे सर्व माझे वडील बाहेर उभे राहून ऐकत होते. ते मला म्हणाले की बेटा, मी जे काही केले आहे ते चांगल्यासाठीच केले आहे. आम्ही जर तिथे लग्न लावून दिले नसते तर त्याचे परिणाम खूप वाईट झाले असते. ज्या दिवशी ते आपल्या घरी आले होते त्याच्या दुसऱ्याच दिवशी ते माझ्या दुकानावर आले होते आणि मला म्हणाले की जर मी अंजलीचे लग्न त्यांच्या मुलासोबत लावून दिले नाही तर ते तुला सुखाने राहू देणार नाही. तुझ्यासाठीच आम्ही अंजलीचे लग्न त्या मुलासोबत लावून दिले. जर मी असे केले नसते तर त्यांनी तुला काही ना काही हानी पोहोचवली असती. म्हातारपणात आम्हाला हे दुःख नको होते, त्यामुळे नाईलाजाने मला अंजलीचे लग्न करावे लागले. लग्नानंतर अंजली एकदा घरी आली होती आणि ती म्हणाली की तिच्या सासरवाडीचे लोक तिला चांगली वागणूक देतात. मी म्हणालो की तुम्ही कितीही सांगितले तरी मला विश्वास बसत नाही की माझी बहीण तिथे खुश आहे. जर मी इथे राहिलो असतो तर मी कधीही माझ्या बहिणीचे लग्न त्या घरात करू दिले नसते. माझे वडील म्हणाले की याच कारणामुळे मी तुला दूर पाठवले होते. आता बघता बघता अंजलीच्या लग्नाला 2 वर्षे झाले होते. या 2 वर्षात 2 ते 3 वेळा ती घरी आली होती. 2 वर्षानंतर तिने एका मुलाला जन्म दिला. जेव्हा आम्ही हॉस्पिटलला गेलो तेव्हा तिची तब्येत खूप खराब होती. डॉक्टर म्हणू लागले की तिचा BP कमी झाला आहे, त्यामुळे ती बेशुद्ध पडली आहे. पण काहीही काळजी करू नका, थोड्या वेळात ती शुद्धीवर येईल. नर्सने त्या बाळाला त्याच्या वडिलांकडे दिले आणि म्हणाली की तुमचा मुलगा अपंग आहे, तो आपल्या पायावर चालू शकणार नाही. हे ऐकताच माझ्या बहिणीचा पती रडू लागला. थोड्या वेळाने डॉक्टर म्हणाले की पेशंटला शुद्धी आली आहे, तुम्ही त्यांना भेटू शकता. तेव्हा मी आणि माझे आईवडील धावतच तिला भेटण्यासाठी गेलो. आम्हाला पाहून अंजलीला खूप आनंद झाला. तिला पाहून माझ्या डोळ्यात अश्रू आले. ती मला म्हणाली की भाऊ, काहीही काळजी करू नको, मी ठीक आहे. आणि विचारू लागली की माझे बाळ कुठे आहे? तू माझ्या बाळाला पाहिले का? तेव्हा मी म्हणालो की हो, मी पाहिले आहे. तुझे बाळ तुझ्यासारखेच आहे.
तेवढ्यात तिचे सासू सासरे तिच्या रूममध्ये आले आणि तिला प्रेमाने विचारपूस करू लागले. मला हे पाहून खूप आश्चर्य वाटले की अंजली तिच्या सासू सासऱ्यांना आई आणि बाबा म्हणत होती. अंजली तिच्या सासूला म्हणाली की आई, अविनाश आणि माझे बाळ कुठे आहे? ती तिच्या सासऱ्याला म्हणाली की बाबा, तुम्ही जाऊन अविनाशला घेऊन या. अविनाशने शरमेने आपली मान खाली घातली होती, कारण तो अंजलीचा गुन्हेगार होता. तो गुंड असण्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचा नशा करत होता. त्याने अनेक मुलींचा संसार उद्ध्वस्त केला होता आणि आज तो बाप झाल्यावर त्याला आपल्या मुलाची किंमत कळाली होती की आई वडिलांना आपले मुलं किती प्रिय असतात. अविनाश अंजलीसमोर हात जोडून उभा होता आणि तो तिच्याकडून माफी मागू लागला. मी तुझे आयुष्य खराब केले आहे, मला माफ कर. आणि कदाचित याच गोष्टीची शिक्षा आज मला मिळाली आहे. आपले बाळ जन्मताच अपंग आहे. आता तो सर्वांकडून माफी मागू लागला. त्याचे आई वडील चांगले लोक होते, पण आपल्या मुलाच्या चुकांमुळे तेही त्या गोष्टींमध्ये सहभागी होत होते. पण ते अंजलीला चांगली वागणूक देत होते. तो म्हणाला की मी आजपासून कोणतेही चुकीचे काम करणार नाही, मला माफ करा. अंजलीचा मुलगा थोडा मोठा झाल्यावर त्यांनी डॉक्टरांकडे ट्रीटमेंट केली आणि काही वर्षानंतर तो व्यवस्थित चालू लागला. आता माझी बहीण तिच्या आयुष्यात खूप खुश होती आणि तिला पाहून मीही समाधानी होतो. देव सर्वांच्या बहिणींना सुखी ठेवो, हीच माझी देवाला प्रार्थना आहे. तर मित्रांनो, आजच्या कथेबद्दल तुम्हाला काय वाटते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.